कोपर्डीमधील आत्महत्या प्रकरण आणखीनच चिघळल्याचं पाहायला मिळतंय, कारण विठ्ठल शिंदेचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या कुटुंबांनी नकार दिलाय। फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत आहेत। उमर, काय म्हणणं आहे कुटुंबाचं? नक्की श्रद्धा, कोपर्डी येथे एका तरुणाने आत्महत्या केली होती। विठ्ठल उर्फ नितीन शिंदे असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव होतं। गावातील काही तरुणांनी विठ्ठल शिंदे याचा छळ करून त्याला मारहाण केल्याचा त्याच्या वडिलांचा आरोप आहे आणि या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। दरम्यान मयत विठ्ठल शिंदे याच्या खिशात एक पोलिसांना चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीवरती आरोपींचे नाव देखील लिहिण्यात आले आहेत आणि त्यानुसार पोलिसांनी 2 आरोपींना सध्या ताब्यात घेतलं आहे। मात्र जे आरोपी आहे, सर्व आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत विठ्ठल शिंदे याचा जो मृतदेह आहे तो ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आता विठ्ठल शिंदे याच्या नातेवाईकांनी आणि घरच्यांनी घेतली आहे। खरं तर पोलीस जे आहे तर ते विठ्ठल शिंदे याच्या घरच्यांची नातेवाईकांची समजूत काढत आहेत। 12 तासापासून जे आहे तर ते मृतदेह घरच्यांनी स्वीकारलेला नाहीये आणि त्यामुळे जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत विठ्ठल शिंदे याचे नातेवाईक आणि घरचे जे आपल्या भूमिकेवर ठाम दिसतात। श्रद्धा, नक्कीच उमर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय कोपर्डीमधून।